तर कोणाचे मॅरेज प्रॉब्लेम असू दे, इश्यूचे प्रॉब्लेम असू दे आणि कुटुंबातले विविध प्रॉब्लेम असू दे, तर त्याच्यावर ही शक्तीचं काम करते. शक्तीचं म्हणजे त्या व्यक्तीसाठी काय योग्य आहे तो मार्ग सापडण्यासाठी रेकी शक्ती ही मदत करते. तर फक्त सातत्याने तुमची ह्या शक्तीवर विश्वास पाहिजे, श्रद्धापूर्ण, आणि तुम्ही साधना तशी करा तर ती शक्ती तुम्हाला ब्लेस करतेच. पण मला कोरोनाच्या काळामध्ये लक्षात आलं की काहीतरी याचं आपल्या हिंदू देवतांशी संबंध आहे. आणि मग जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा मला कळालं की अरे ही शिवशक्ती आहे. खरं, शिव आपण जसं म्हणतो की जन्म मरण हे त्यांच्या हातामध्ये आहे. हो, मोक्ष आपल्याला पाहिजे असेल तर शिवशक्तीद्वारे आपल्याला मोक्ष मिळतो. आणि मोक्षामध्येच अजून एक देवी आहे ती आपल्याला सहाय्य करते, ती आहे महालक्ष्मी, अंबाबाई. तर खूप छान असा हा संबंध आहे. आणि चैतन्यरूपी ही ऊर्जा तिची अनुभूती येण्यासाठी मग चैतन्यरूप कशामध्ये आहे तर दत्तगुरु महाराजच चैतन्य स्वरूपामध्ये आहेत. चैतन्यरूपी प्राणशक्ती आणि त्या चैतन्याचा अनुभव मी घेत आहे. लक्ष्मी येण्यामध्ये जर आपल्याला अडथळे असतील तर त्यावेळेस दाराबाहेर तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये तुम्ही मीठ ठेवू शकता, खडे मीठ ठेवू शकता, किंवा नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी त्याच्याद्वारे मदत होते. अरे वा. जेव्हा खडे मीठ तुम्ही ठेवता आणि खडे मीठ जेव्हा तुम्ही घरामध्ये चारही कोपऱ्यांना ठेवता तर त्यावेळेस पण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती त्या खडे मिठामध्ये आहे. अजून तुम्ही काय करू शकता तर मंगळवार, शनिवार, त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा किंवा जे काही आपले ऑस्पिशियस डे असतात, ओके, त्या दिवशी तुम्ही खडे मीठ टाकून आंघोळ करायची आहे. रेकी ग्रँड मास्टर, 25हून अधिक वर्षांचा अनुभव, 40पेक्षा अधिक मास्टर्स त्यांनी बनवले आहेत, 800हून अधिक हिलिंग्स दिलेले आहेत. भेटूया ड्रॉइंग आणि पेंटिंग आर्टिस्ट, रेकी ग्रँड मास्टर रेखा चव्हाण यांना. नमस्कार. व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. अध्यात्म आणि कला यांचा अनोखा संगम. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण रेखा चव्हाण यांच्याकडे आलेलो आहोत. त्या रेकी स्पेशालिस्ट आहेत, ड्रॉइंग आणि पेंटिंग आर्टिस्टही आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आपल्याला जसे फायदे असतात तसेच ते फायदे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिची जी धडपड आहे ती आज आपण जाणून घेऊया. भेटूया रेखा चव्हाण यांना. वेलकम रेखा. थँक्यू सो मच मिनल. आज आपल्या एपिसोडमध्ये आपण काही बेसिक आणि काही ॲडव्हान्स अशा दोन्ही अँगल्सनी रेकीबद्दल जाणून घेऊया. तुझा रेकीचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, पण एक सामान्य दर्शकांसाठी बेसिकली रेकी म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनाशी किंवा आपल्या आयुष्याशी त्याचा कसा आपण संबंध जोडू शकतो हे सांगू शकशील? येस, नक्कीच. सगळ्यात अगोदर माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ आणि माझे आई बाबा यांना नमस्कार करून आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर माझे सासू सासरे, मग माझ्या फॅमिलीमधला प्रत्येकजण, दोन्ही फॅमिलीमधला, आणि आपण जसं म्हणतो की माझा नवरा, तर ह्या सगळ्यांना मी जे ज्येष्ठ आहेत त्यांना नमस्कार करते मनापासून. सो सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टची. नक्कीच. तर रेकी म्हणजे नक्की काय? आत्ता मी जी ही तुमच्या समोर आहे मिनलच्या द्वारे मी ह्या पॉडकास्टमध्ये आहे. मला असं वाटतं हे कुठल्या गोष्टीवर घडून येतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा घडतात, तुमच्या आयुष्यामध्ये वळण कसं मिळतं. तर रेकी ही इतकी छान शक्ती आहे की जी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला लागते. अशी हे एक सुंदर असा आशीर्वाद आहे.
शारीरिक म्हटलं तर तुम्ही शरीरामधली जी चक्र आहेत, सूक्ष्म चक्र आहे, त्याचं आपल्याला दिसत नाही ती चक्र, पण त्या चक्रांमध्ये जागृती. आणि मग ती जागृती म्हणजे कशी की तुम्हाला अजिबातच औषधं लागत नाही. हो, मेडिसिन फ्री आयुष्य तुम्ही जगू शकता जेव्हा रेकी तुम्ही दीक्षा घेता. तर प्रत्येकाने शिकावी अशी ही विद्या आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या तुम्ही खूप सक्षम होता. आणि व्याधी शून्य जेव्हा आयुष्य होतं तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तुम्ही रेकीचे मास्टर आहात. आणि कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं की बिकट परिस्थिती आहे आणि जेव्हा आपण हतबल होतो त्या परिस्थितीपुढे, तर रेकी ही अशी शक्ती आहे की ती त्यातनं तुम्हाला हात धरून वर काढते. खरं, इतकी ही सुंदर अशी शक्ती आहे. आणि त्याला अध्यात्माचा जोड मी दिलेला आहे. तर माझ्या रेकीच्या गुरु, ज्यांना मी सतत त्यांचे आभार मानते, रेकीचा शोध ज्यांनी लावला ते डॉक्टर मिकाओ सुई, आणि माझ्यापर्यंत ही वैश्विक शक्ती ज्यांनी पोहोचवली त्या माझ्या रेकीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर, त्यांचे मी खूप आभार मानते. मला असं वाटतं की त्या ह्या जगात नाही आहे, पण सूक्ष्म स्वरूपामध्ये मला त्या भरभरून आशीर्वाद देतात. मला असं वाटतं की त्या आशीर्वादांना तुम्ही प्राप्त व्हायला लागता. ॲक्च्युली त्यातली ही वैश्विक शक्ती आहे की वैश्विक शक्तीने मला भरभराट तर दिलीच आहे, त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी आपल्या पितरांशी, आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये असलेल्या रेकी मास्टरशी मी कनेक्ट होते. वा. आणि एंजल्स जे आजकाल खूप प्रचलित आहे, ते देवदूत आपल्याला आशीर्वाद देतातच. जसे बाहेरच्या देशामधले एंजल्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेले एंजल्स हनुमानजी, त्यांची मी सातत्याने सध्या साधना करत आहे. जसं श्रीपाद शिवल्लभांचं पारायण माझं सुरू आहे, तसं हनुमानजींचा जप माझा असतो. त्याद्वारे मला असं वाटतं की ते मला प्रचिती देत आहेत. संकटांची तीव्रता निश्चितच माझ्या आयुष्यात कमी झालेली आहे. संकट येतात पण ती झेलण्याची शक्ती माझी तयार झालेली आहे. आणि त्या परिस्थितीला मी अगदी समर्थपणे सामोरे जात आहेत. आणि त्याच्यात दैवी शक्ती ज्यांना आपण म्हणतो, श्री दत्तगुरू महाराज, श्री स्वामी समर्थ आणि शंकर महाराज, ज्यांचा मठ पुण्यामध्ये आहे. मला जेव्हा जेव्हा माझ्या लेवल्स खूप डाऊन वाटतात की नाही असं, त्यावेळेस वाटतं की नाही काहीतरी अशा शक्ती आहेत ज्या आपल्याला साथ देतात. तर त्यावेळेस मी शंकर महाराजांच्या मठात जाते. तिथे मला ती पॉझिटिव्हिटी मिळते. आणि खूप छान मला असं वाटतं की ह्या दैवी शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. फक्त तुम्हाला सातत्याने त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागतं. ते कनेक्ट मी सातत्याने होते नामस्मरणाद्वारे. वा. आपण रिचार्ज होत राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. रोज का करायचं, रोज साधना का करायची. मला रेखाताईंचं बोलणं सुरू असताना मध्येच माझा आवाज ऐकायला दर्शकांना कदाचित नाही आवडणार, पण मला एक सांगायला आवडेल. काही वर्षांपूर्वी मी हिच्याकडे आले होते आणि रेकी लेवल 1 साठी, आणि इतकी कन्फ्यूज होते, इतका मानसिक असेल आणि गोंधळ होता. ते तिने एकदम ओळखलं त्या दिवशी मला. त्याच आत्ता इतकं ते आठवतं आहे. आम्ही इथेच असे बसलो होतो आणि माझी तिने दीक्षा माझी सुरू असताना, त्यानंतर आजपर्यंतचा माझा प्रवास तिच्याबरोबर मी जोडले गेल्यामुळे, त्या कम्युनिटीमध्ये असल्यामुळे ग्रेटफुल असणं खूप गरजेचं आहे. आणि तशीच मी आज रेखाताई तुला खूप खूप म्हणजे सुरुवातीलाच धन्यवाद म्हणण्याचं हे नाही आहे, पण आय एम व्हेरी ग्रेटफुल की तुझा रेकीचं नातं आत्ता ओझरतं. तू बोललीस की वासंतीताईंबरोबर सुरू झाला रेकीचा प्रवास. तो आम्हाला जाणून घ्यायला थोडासा आवडेल की आजपर्यंत ही कम्युनिटी सुरू होण्याच्या पर्यंतचा जो तुझा प्रवास होता, तो आय थिंक 1999 साली मी रेकी मास्टर झाले. 99 सालापासून हा प्रवास तुझा सुरू आहे. 26 वर्ष 17 जुलैला मला पूर्ण झाले. क्या बात, अमेझिंग. सो मला असं वाटतंय की वासंतीताईंचे मला खूप आशीर्वाद आहेत. लग्न होऊन मी संभाजीनगरची आणि मग लग्न होऊन मी इथे आले. तर मला एक क्युरियोसिटी, ज्या माझ्या मोठ्या जाऊबाई वसुधा चव्हाण यांच्यामुळे मी रेकीशी जोडल्या गेले. आमच्या गेट टुगेदरमध्ये त्या हात असे करून
काही करायच्या गोष्टी, तर मला तेव्हा क्युरियासिटी होती की ह्या नक्की काय करतायत. तर मी ज्यांना जस्ट विचारलं की हे काय, तर त्या म्हटल्या हे रेकी आहे. माझा हा प्रवास सुरू झाला तो लग्नाच्या 3 वर्षांनी झाला. मी ऑब्झर्व करत होते माझ्या मोठ्या जाऊबाईंना आणि त्या रेकी शिकलेल्या होत्या. सो आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू यू वसुधाताई, माझ्या मोठ्या जाऊबाई. त्यांच्यामुळे मला ह्या रेकीबद्दल माहिती झाली. आणि त्यानंतर एक क्युरियासिटी होती की काय आहे रेकी. तर जसं माझं ज्या बॅकग्राऊंडप्रमाणे मी जॉब करत होते, तर पेपरमध्ये पॅम्पलेट आलं आणि रेकी शिकायची असेल तर रविवारी क्लास आहे, कारण रविवारीच फक्त वेळ होता. तर त्यावेळेस वासंती ते अभ्यंकरांचं पॅम्पलेट आलं होतं आणि त्यातनं मी त्यांच्याशी कनेक्ट झाले. तिथनं माझा रेकीचा प्रवास सुरू झाला आणि तो जवळपास 1997 साली. तर त्यावेळेस मी रेकी 1 शिकलेस तर खूप सुंदर माझा अनुभव होता. आपण कनेक्ट होतो आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्टी पाहिजे असतील, एक क्युरियासिटी म्हणून मी शिकली आणि तो माझा जीवनाचा अविभाज्य भाग झाला रेकी म्हणजे. तर तेव्हा मी वर्किंग होते आणि त्यानंतर रेकी लेवल 2 झाले. वासंती ते आम्हाला बोलवायच्या की ज्या ठिकाणी रेकीची आवश्यकता आहे, ग्रुप रेकी आम्ही द्यायला जायचो. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जायचो. माझ्यासोबत सातत्याने जो काम करायचा तो रेकी मास्टर पराग पिंपळे, जो अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. वासंतीताईंनी त्यावेळेस 30 रेकी मास्टर तयार केले, त्याच्यामधले आम्ही 2 रेकी मास्टर. आणि त्यावेळेस माझा जो प्रवास सुरू झाला तो माझा संपलाच नाही. पण वासंतीताई ज्या शेवटच्या काळामध्ये धर्मशाळेत मेडिटेशनला जायच्या, एक दिवस त्यांनी आल्यानंतर मला फोन करून त्यांनी बोलवून घेतलं की तुला मास्टरची दीक्षा मी आज देणार आहे. त्यांना माझा प्रॉब्लेम माहिती होता की मी लगेच एवढी दीक्षा फीस देऊ शकणार नाही, पण त्यांनी तरी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला की तू फीस तुला जसं जमेल तसं दे. तर त्या विश्वासावर मी रेकी शिकले आणि रेकी मास्टर झाले. आणि त्यावेळेस त्यांचे शब्द होते की तू भविष्यामधली खूप छान रेकीची मास्टर होशील. वाव. आणि मला असं वाटतं की त्यांचे आशीर्वादच आहेत की जे माझा इथपर्यंत प्रवास झाला. रेकी मास्टर मी झाले आणि जसं आपण पहिला स्टुडंट विसरू शकत नाही, माझ्या पहिल्या स्टुडंट होत्या केसकर मावशी. केसकर मावशी तुम्ही जिथे कुठे ऐकत असाल, क्या बात, खूप छान त्या कथाकथन करतात. केसकर मावशी आमच्या पेशंट होत्या. मी आणि पराग पिंपळे त्यांना जवळपास बरेच महिने आम्ही त्यांना रेकी देत होतो आणि त्याच माझ्याकडनं रेकी पहिल्यांदा शिकल्या. आय एम ओनली द मिडरेटर. वासंतीताईंचा आशीर्वाद डायरेक्ट त्यांना पोहोचले आणि त्यांना जो काही त्रास होता तो कमी व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर मग एक एक आमच्याकडे रेकी शिकायला येत होते. माझा रेकीचा प्रवास थांबत नव्हता. रेकीस तर 1, 2, 3 पर्यंत मी दीक्षा भरपूर दिल्या. त्याच्यानंतर नवऱ्याची ट्रान्सफर झाली, आम्ही संभाजीनगरला शिफ्ट झालो. तर त्यावेळेस लोकांना समजावून सांगण्यामध्ये माझा खूप वेळ जायचा आणि प्रत्येक वेळेला ही ब्रह्मांडीय शक्ती काय आहे, वैश्विक शक्ती काय आहे, रेकी काय आहे. तर त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की याच्यामध्ये माझा खूप वेळ जातोय, म्हणून बाय दॅट टाइम मी नोकरी जॉईन केली. त्यानंतर रेकीमध्ये माझा थोडा गॅप आला. आम्ही परत शिफ्ट झालो 1-6.5 वर्षानंतर पुण्यामध्ये. नवऱ्याची ट्रान्सफर मुंबईमध्ये, असा आमचा प्रवास सुरू होता. पण त्या वैश्विक शक्तीला माहिती नाही काय मान्य होतं. तर माझी आवड होती, छंद होता ड्रॉइंग. तर तो मी शिकवायला सुरुवात केली माझ्या या सोसायटीमध्ये. अक्षरशः हार्डली 1 ते 2 मुलं माझ्या बिल्डिंगमधली होती आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि फक्त माझा छंद जोपासायचा म्हणून मी कॅनव्हास पेंटिंग सुरू केलं. आणि कॅनव्हास पेंटिंग असंख्य माझ्याकडनं झाले आणि त्याचे वर्कशॉप मी घेतले, जे तुला माहिती आहेत मिनल. त्या वर्कशॉपमधनं कितीतरी स्टुडंट्स माझ्याकडे त्या वर्कशॉपद्वारे भरपूर पेंटिंग मुलांनी सुरू केले. जी पेंटिंगची भीती होती, कॅनव्हास कसा हँडल करायचा, तो इझिली मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांची ती भीती गेली. आणि छोटी छोटी म्हणजे नर्सरीतली मुलं पण इझिली कॅनव्हास पेंटिंग करायला लागली. आणि पेरेंट्स मला सांगायला लागले की तुमच्याद्वारे त्यांची ती भीती गेली आणि कॅनव्हास पेंटिंग खूप छान साकारले गेले. दर उन्हाळ्यामध्ये किंवा वर्षभरात आपले कॅनव्हास पेंटिंगचे वर्कशॉप असतात. ग्रेड एक्झामचे क्लासेस पण मी घ्यायला लागले. याच्यामध्ये मला मी सांगू शकते की मार्गदर्शन मिळालं ते माझेच मोठे दीर, जे नॅशनल आर्टिस्ट आहेत, सुधाकर चव्हाण. तर त्यांचे मी खूप आभार मानते की त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि त्याद्वारे सृजन आर्ट्स क्लासचा जन्म झाला. मस्त. तर वैश्विक शक्ती त्यावेळेस पण काम करत होती, पण मलाच लक्षात येत नव्हतं. सृजनचा प्रवास सुरू झाला आणि जवळपास आतापर्यंत कितीतरी स्टुडंट ह्या सृजन आर्ट्स तर्फे त्यांना नॉलेज मिळालं. इंटरनॅशनल सर्टिफिकेशनसाठी का कॉम्पिटिशनसाठी पण मुलांना मदत करत होतीस तुझ्यातर्फे? आत्ताही सुरू आहे.
क्या बात. गेल्या 13 वर्षापासून हा प्रवास आहे. तर युनेस्कोने ज्याला सर्टिफाईड केलेलं आहे असे चारू कॅसल फाउंडेशन, तर त्याचं मी प्लॅटफॉर्म देते मुलांना. आणि चारू कॅसल फाउंडेशनचे सर्वे कपूर घन सर यांचे मी खूप आभार मानते. आणि त्याद्वारे हा प्लॅटफॉर्म मी स्टुडंट्सला द्यायला लागले. आणि जसा कोरोनाचा काळ आला त्याच्या अगोदर मी रेकीचे क्लास थोडेसे घेत होते. या बिल्डिंगमध्ये मी शिफ्ट झाले तेव्हा एक जण आहे, तिचं नाव आत्ता मी डिस्क्लोज करत नाही, पण तिला काही प्रॉब्लेम होते, इश्यू राहायचे, पण मिसकॅरेज व्हायचे. ओके. तर त्यावेळेस तिने ऐकलं की मी ह्या बिल्डिंगमध्ये आल्यावर की मी रेकी मास्टर आहे आणि रेकी क्लासेस घेते. ती माझ्याकडे येऊन की दीदी मला तुमच्याकडनं रेकीचे क्लास शिकायचे आहेत. आणि तिचा प्रॉब्लेम तिने जेन्युअनली मला सांगितला. मी फक्त वैश्विक शक्तीला प्रार्थना केली आणि तिची दीक्षा मी ठेवली. रेकी स्तर 1, रेकी स्तर 2 तिची दीक्षा झाली 21 दिवसांनी. आणि त्या ब्रह्मांडीय शक्तीचे वासंती त्यांचे आशीर्वाद तिच्यापर्यंत पोहोचले. तिला कन्सिव्ह झालं, मिसकॅरेज झालं नाही. तिच्या 7व्या महिन्याच्या डोहाळ जेवणामध्ये आवर्जून तिने आधी मला फोन केला की दीदी तुम्ही यायचं. तर कोणाचे मॅरेज प्रॉब्लेम असू दे, इश्यूचे प्रॉब्लेम असू दे आणि कुटुंबातले विविध प्रॉब्लेम असू दे, तर त्याच्यावर ही शक्तीचं काम करते. शक्तीचं म्हणजे त्या व्यक्तीसाठी काय योग्य आहे तो मार्ग सापडण्यासाठी रेकी शक्ती ही मदत करते. तर फक्त सातत्याने तुमची ह्या शक्तीवर विश्वास पाहिजे, श्रद्धापूर्ण, आणि तुम्ही साधना तशी करा तर ती शक्ती तुम्हाला ब्लेस करतेच असं मी गॅरंटेड सांगू शकते. आणि माझा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला तो गेल्या 5 वर्षापासून. म्हणजे पूर्ण मी आपण म्हणतो ना की मुरून जातो त्याच्यामध्ये. कोरोनाचा काळ आला तेव्हा मला पहिला फोन आला, लॉकडाऊन सुरू झालं. हो. त्यावेळेस माझी जवळची मैत्रीण स्वाती भोळे तिचा मला फोन आला आणि ती म्हटली की मास्टरची दीक्षा मला तुझ्याकडनंच पाहिजे आहे. अरे वा. भले मी दुसरीकडनं रेकी अजून शिकले, तुझ्याकडनं 3 लेवल करून मी दुसरीकडे इथे शिकले, तू नव्हती म्हणून, पण इथे बिझनेस सुरू आहे खरं औरंगाबादमध्ये जे आत्ताचं संभाजीनगर आहे. तर तू एक अशी आहे की तू दीक्षा दिल्यानंतर मला ते व्हायब्रेशन्स जाणवतात, तर म्हणून तुझ्याकडनंच मला ऑनलाईन दीक्षा पाहिजे. मी तिला म्हटलं की मी ऑनलाईन कधीही दीक्षा दिलेली नाही आहे, पण तिच्यापासून सुरुवात केली. मी तिला म्हटलं तुझ्यापासून आपण सुरुवात करूया, कारण लॉकडाऊन होतं, शक्यच नव्हतं ॲक्च्युली. खरं. वासंतीताईंचं स्मरण करून, माझे आध्यात्मिक गुरु श्री स्वामी समर्थ यांचं स्मरण करून मी तिला रेकीची दीक्षा दिली. सगळ्या रेकी गुरूंचं मी स्मरण केले. आणि मी म्हटलं की जर प्रामाणिकपणे मी जर ही कोणाला पास ऑन करते विद्या तर तिचे आशीर्वाद समोरच्याला मिळू दे. अशा प्रकारे रेकी मास्टरचा प्रवास माझा सुरू झाला. आणि रेकी मास्टरचा प्रवास माझा सुरू झाल्यामुळे आत्तापर्यंत 42 रेकी मास्टर माझ्याकडनं झालेले आहेत. अमेझिंग. मी फक्त मिडरेटर आहे. आणि मला असं वाटतं की ती ब्रह्मांडीय शिवशक्ती माझ्याकडनं ते काम करून घेते. मला माहिती नव्हतं की ही शिवशक्ती आहे, पण मला कोरोनाच्या काळामध्ये लक्षात आलं की काहीतरी याचं आपल्या हिंदू देवतांशी संबंध आहे. आणि मग जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा मला कळालं की अरे ही शिवशक्ती आहे. खरं. शिव आपण जसं म्हणतो की जन्म मरण हे त्यांच्या हातामध्ये आहे. हो. मोक्ष आपल्याला पाहिजे असेल तर शिवशक्तीद्वारे आपल्याला मोक्ष मिळतो. आणि मोक्षामध्येच अजून एक देवी आहे ती आपल्याला सहाय्य करते, ती आहे महालक्ष्मी अंबाबाई. तर खूप छान असा हा संबंध आहे. आणि चैतन्यरूपी ही ऊर्जा तिची अनुभूती येण्यासाठी, मग चैतन्यरूप कशामध्ये आहे तर दत्तगुरु महाराजच चैतन्य स्वरूपामध्ये आहेत. चैतन्यरूपी प्राणशक्ती आणि त्या चैतन्याचा अनुभव मी घेत आहे. आणि मला असं वाटतं की दत्तगुरु महाराज चैतन्यरूपी अवतार आणि त्याच्या पुढचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज, अलीकडच्या काळात मला त्यांचं माहिती झाली. मला असं वाटतं की खूप छान वाटतं की जे रेकी मास्टर शिकतात पुढे त्यांचे स्टुडंट होतात, मग ते म्हणतात मॅम तुमच्या याच्यात आम्ही कनेक्ट व्हायला सांगू का. हो. म्हटलं व्हाय नॉट. जर मी म्हणजे फक्त मला सीमित नाही ठेवायचा हा परिवार. वासंतीताईंचे वाक्य की हे रेकी जे आशीर्वाद आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. खरं. जो आजचा तुझा योग आलेला आहे पॉडकास्टचा, तर मला असं वाटतं की वासंतीताईंशी तू कनेक्ट होत आहे मिनल. त्यांचे आशीर्वाद तुला आणि म्हणजे माझ्याद्वारे इतरांना पोहोचत आहेत. आणि पीस रेकी फॅमिलीमधले 42 रेकी मास्टर, 200च्या वरचे साधक जे आत्ता जॉईन झालेले आहेत. आणि शिवाय यूट्यूबच्या माध्यमामधून जे 3300 लोक
जॉईन झालेले आहेत. बापरे. तर त्या लोकांपर्यंत आणि त्यांच्या फॅमिलीपर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत. दत्तगुरु महाराज त्याच व्यक्तींना या मार्गात आणतात की जे त्यांच्याशी कनेक्ट होतात ॲक्च्युली. तर असा हा सुंदर प्रवास आहे. आणि खूप छान माझा या जानेवारीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा ज्या ठिकाणी अवतार झाला, जन्म झाला, तिथे भेट देण्याचा माझा योग आला. पिठापूर ह्या पवित्र स्थानी मी भेट दिली आणि तिथले जे व्हायब्रेशन्स आहेत, तिथल्या ज्या सात्विक लहरी आहेत, खरं, आणि तिथे जी सेवा दत्तगुरु महाराजांनी माझ्याकडनं करून घेतली, तर खूप छान मला ते आशीर्वाद जाणवत आहेत. आणि फक्त तू करत राहा कर्म, जे ह्या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. नामस्मरण आणि कर्म. कोण आपल्याविषयी काय बोलतो, काय विचार करतो, ह्यापेक्षा तू ह्या समोरच्याला काय देतेस हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा मी शोध घेत आहे. आत्तापर्यंत भरभरून ज्यांनी ह्या पीस रेकी फॅमिलीमध्ये दिलेला आहे त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. त्याच्यात आत्ता बऱ्याच गोष्टी माझ्या पण ज्या सुटल्या होत्या त्या पुन्हा कनेक्ट होत आहेत आणि पुन्हा एकदा मी रिचार्ज होती असं म्हणूया तुझ्या सान्निध्यामध्ये आल्यामुळे. मॅनिफेस्टेशन हा एक खूप जवळचा किंवा हा एक नवीन लोकांसाठी एक महत्त्वाचा शब्द झाला आहे, जे आपल्याकडे आय थिंक आधीपासून आहे. आणि रेकी आणि मॅनिफेस्टेशन यांचा पण एक थोडाफार का विना संबंध आहे. आणि त्यासाठी तुझ्याकडे बऱ्याच मोडॅलिटीज आहेत, मगाशी मी बघत होते. तर हे सगळं तू सांगशील काय आहे? नक्कीच. मॅनिफेस्टेशन इच्छापूर्ती करणे हे माझ्या डिक्शनरीत नव्हतं, अजिबातच नव्हतं. हो. पण मला असं वाटतं ती आध्यात्मिक शिवशक्ती मला तिच्याशी जोडल्या गेलं आणि त्या शक्तीमधनंच अध्यात्मामधनं मी जोडल्या गेले लागले. पोर्टल पण मला माहीत नव्हतं, जे 77 पोर्टल असतात, 888 पोर्टल असतात, त्या पोर्टलची थोडी माहिती होती. आणि मी जसं म्हणते की माझा सगळ्यात विश्वास बसला तो सॉल्ट वॉटर मॅनिफेस्टेशन आलं की जेव्हा नकारात्मक ऊर्जांचा तुम्हाला खूप त्रास होत असतो, तर त्यावेळेस तुम्ही काही नाही, फक्त काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि ज्यांना कोणाला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो त्याचं नाव लिहून ती चिठ्ठी त्या पाण्यात टाकायची. ती चिठ्ठी तुम्ही ठेवू शकता. त्यावेळेस साहजिकच जे रेकी शिकलेले असेल त्यांनी रेकी साधना आधी करायची. म्हणजे साधना तुम्ही वैश्विक शक्तीची प्रार्थना म्हणून मग तुम्ही स्वतःला आधी चार्ज करा. तुम्ही जर चार्ज असाल तर तुम्ही त्या पाण्याला ॲफर्मेशन्स देऊ शकता, चांगल्या इच्छा तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही स्वतः आधी रेकी घ्यायची, प्रार्थना म्हणायची आणि मग प्रार्थना म्हणून तुम्ही ती चिठ्ठी धरायची आणि त्या व्यक्तीला ही शिवशक्ती तिच्या आशीर्वादाने नकारात्मक ऊर्जा तिच्या आयुष्यातली निघून गेलेली आहे असं म्हणून तुम्ही ती चिठ्ठी त्या पाण्यात टाकायची. 24 तास ठेवा, 48 तास ठेवा, कधी तुम्ही 3 दिवस ठेवू शकता, 7 दिवस ठेवू शकता, जोपर्यंत त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जांचा त्यांना त्रास कमी होत नाही. याच्यामध्ये अजून एक प्रभावी उपाय आहे की खडे मीठ तुम्ही तुमच्या दाराच्या बाहेर, आपल्याला असं माहिती असतं की दाराबाहेर लक्ष्मी आपल्याला येत असते, की लक्ष्मी येण्यामध्ये जर आपल्याला अडथळे असतील तर त्यावेळेस दाराबाहेर तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये तुम्ही मीठ ठेवू शकता, खडे मीठ ठेवू शकता किंवा नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी त्याच्याद्वारे मदत होते. अरे वा. जेव्हा खडे मीठ तुम्ही ठेवता आणि खडे मीठ जेव्हा तुम्ही घरामध्ये 4ही कोपऱ्यांना ठेवता तर त्यावेळेस पण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती त्या खडे मिठामध्ये आहे. अजून तुम्ही काय करू शकता तर मंगळवार, शनिवार, त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा किंवा जे काही आपले ऑस्पिशियस डे असतात त्या दिवशी तुम्ही खडे मीठ टाकून आंघोळ करायची आहे. नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी मदत होतेच. अरे वा. जेव्हा आपण म्हणू शकतो की मीठ, जेव्हा तुम्ही कोकणात जाता किंवा समुद्रात जाता, तुम्ही जेव्हा समुद्रात आत जाऊन येता, खारं पाणी असतं ते, पण त्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं खूप. तर हिलिंग प्रॉपर्टीज ह्या खडे मिठामध्ये आहे. खरं. जेव्हा आपले पाय खूप दुखतात, आम्ही खडे मीठ टाकून जर आपण तुम्ही पाय ठेवले तर तुम्हाला खूप सुदिंग इफेक्ट येतो, हिलिंग इफेक्ट येतो. तर रेकीमध्ये 7 चक्रांची जागा आहे, ती तुमच्या मणक्यामध्ये सुषुम्ना नाडीवर चक्र आहे. तर त्या चक्रांना धुवून टाकण्यासाठी या मिठाद्वारे उपयोग होतो.
ओके, इंटरेस्टिंग आहे. तू खूप सिम्प्लिफाईड करून सांगतेस आणि त्यामुळे मला जास्त पटतंय आणि ते प्रॅक्टिकलही वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलही आहेत. दृष्ट लागणं प्रकार आपल्याकडे आहे. यू बिलीव्ह ऑर नॉट, पण आपल्याकडे हो जशा चांगल्या ऊर्जा आहेत तशा दृष्ट पण लागते. खरंय आहे ना. आणि ज्यांची लहान मुलं असतात ते जास्त पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि आपण आता मॅनिफेस्टेशनचे फायदे किंवा मॅनिफेस्टेशन बरोबर जे तिचे अनुभव आहेत ते आपण बघितले. पण मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशन यासाठी तू काही मोडॅलिटीज वापरतेस का? हो, मॅनिफेस्टेशनसाठी मी काही गोष्टी वापरते. आणि मॅनिफेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी बाउल्स, म्हणजे मी जसं म्हटलं की सिंगिंग बाउलचं मी यूज करते. तर ह्या सिंगिंग बाउलचा आणि मॅनिफेस्टेशनचा जवळचा मला असं वाटतं संबंध आहे. 2 प्रकारचे माझ्याकडे बाउल आहेत आणि ते मी मेडिटेशनमध्ये वापरत असते की ज्याद्वारे तुमची इच्छा तुम्हाला मॅनिफेस्ट करण्यासाठी मदत होते. कारण चक्रांना जागृती मिळते आणि चक्र तुमची जागृत झाली, त्यांना व्हायब्रेशन्स आले की तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता तुमची जी इच्छा आहे ती. तुमची जी इच्छा आहे ती. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक दाखवू शकते. हा बॉक्स मी जवळपास गेल्या 3 महिन्यापासून वापरत आहे. तर याला मी म्हणू शकते की मॅनिफेस्टेशनमधला हा एक मोठा टूल आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याचे पदार्थ इथे आहेत. तर असा बॉक्स तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. अरे वा. तर याच्यामध्ये तमालपत्र आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, मसाला फूल पण आहे, हे बघू शकता तुम्ही, आणि वेलची आहे. तमालपत्र आणि लवंग हे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा घरामधनं घालून टाकण्यासाठी तुम्ही काय करायचंय, उंबऱ्यावर संध्याकाळी दिवे लागण्याच्या अगोदर कापूर पेटवून घरामधली नकारात्मक ऊर्जा याच्याद्वारे जळून जात आहे असं म्हणून तुम्हाला त्या कापरामध्ये ते हे करायचंय, बर्न करायचंय. तुमची इच्छा असेल तुम्ही ती लिहून पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि जे मसाला फूल आहे याचा उपयोग तुम्ही करू शकता जर झोप कोणाला येत नसेल. इन्सोमनियाचा आजकाल खूप त्रास आहे, तर हे तुमच्या उशीखाली तुम्ही ठेवून मग झोपायला जायचं. तर याच्याने पण खूप छान फायदे होतात. आणि जसं वेलची आहे तर लक्ष्मी तत्व स्वरूपा ही वेलची तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायची की ज्याद्वारे लक्ष्मी तत्वाला तुम्ही अट्रॅक्ट करता. आणि दालचिनीचं मी सांगू शकते की दालचिनी ही खूप प्रभावी आहे, जसं डिटॉक्स करण्यासाठी तर आहेच. अरे वा. पण त्याचबरोबर तुम्ही दालचिनी ही पावडर तुमचं जे डोरच्या बाहेर डोरमॅट आहे त्याच्या खाली थोडीशी पावडर टाकायची किंवा हँडलिंग करायच्या या स्टिक्स. अग्निहोत्र करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाका, तर तुम्हाला श्री महालक्ष्मींची कृपा होण्यासाठी मदत होते. मस्त. तर खूप छान हे
आपले मसाल्यातले पदार्थ फक्त भाज्यांमध्येच न वापरण्यापेक्षा तुम्ही मॅनिफेस्टेशनमध्ये वापरू शकता आणि त्याचे खूप छान फायदे जसे मला जाणवत आहेत तसे तुम्हालाही नक्कीच येतील. आज आपण रेखाताई चव्हाण यांच्याकडे आलो आणि त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. रेकी म्हणजे काय, जे आपल्या मनामध्ये काही कल्पना असतील किंवा जे आपण इतर नॉईज असतो जो सोशल मीडियावर तिथून जे ऐकलेलं असतं किंवा ते रील्स बघून आपण जे काही समजलेलं असतं आपल्याला, त्यापेक्षा ज्या स्वतः रेकी मास्टर आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत 40हून अधिक रेकी मास्टर्स तयार केलेले आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलेलं आहे. रेखाताई, तू आज आम्हाला खूप छान पद्धतीने आम्हाला समजेल असं आणि आम्ही जे रेग्युलरली प्रॅक्टिकली जे करू शकू अशा भाषेत खूप साऱ्या माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस. ज्यांना कुणाला या पीस रेकी फॅमिलीमध्ये सहभाग व्हायचा आहे, ज्यांना कुणाला रेखाताईंकडनं काही शिकायची इच्छा आहे, त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तिथे त्यांचा नंबर आपण शेअर करत आहोत. त्याचबरोबर त्या डेली किंवा काही महत्त्वाच्या दिवशी त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड होतात, ते तुम्हाला बघायचे असतील, तुम्हाला त्याच्यात ते बघून अंदाज येईल की रेखाताईंची सांगण्याची पद्धत, आणि आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ती ज्या पद्धतीने समजावून सांगते, तिचा जो आवाज असेल तेच आपल्याला इतकं सुदिंग आहे. मला त्यासाठी रेखाताई तुला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. तुझे खूप आभार मिळाल. आणि असेच छान एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमच्या दोघींकडनं. बाय बाय.